ए हिरो, तू कोण आहेस रे? गप्पा निघायचं इथून. तू तुझं काम करायचं. चल. ए बिनकामाचा विलन, सारंगदादाच्या नादी लागायचं नाही. ए अरे तुम्ही लोक काय बघता? घ्या यांना पट्टीच. तुला काय वाटलं? मी तुझा जीव वाचवला याचा अर्थ तुझा बायको म्हणून स्वीकार केला असा गैरसमज करून घेऊ नकोस. तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. जावई बापू, तुम्ही अक्षित देवासारखं धावून आलात बघा. हो सारंग, बरं झालं तू वेळेत आलास, नाहीतर काय झालं असतं माहिती नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटलाय का नाही, तेव्हा तेव्हा कुठल्या ना कुठल्या संकटात त्या होतोच. तुम्ही मला मदतच केली. माझी सावू आहे ना, तुमच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तिने मदत केली होती आणि तुम्ही मला मदत केली. सर सर तुम्हाला काय नाही होणार ना? अपू जा लवकर, दादा आणि बाबांना बोलवून आणा. एका सज्जन कुटुंबाने माझी काळजी घेतली. सगळं बघून आहे ना, मला काय वाटतं माहितीये, तुमची जोडी आहे का नाही, पांडुरंगानंच बनवली बघा. खऱ्या अर्थानं लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय बघा.
बाबा. सारंग, सुखी राहा. साहू येऊ का? काळजी घ्या बाबा. होय. विठ्ठला, आज तू अगदी वेळेवर सारंग सरांना पाठवलंस म्हणून माझ्या बाबांचा जीव वाचला. सावली, सावली, तुझं अगदी बरोबर होतं. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या भाजीची चव काहीतरी वेगळीच लागते ग. सावली, काय झालंय? वहिनी, मला ना काही कळतच नाहीये. सारंग सरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? आज पण ते बाबांसमोर काय बोललेच नाहीत. आधी मला भीती वाटत होती की ते काहीतरी बोलतील, पण काय बोलला नाही ना. सावली, ह्याचाच अर्थ सारंगला कुठेतरी तुझी काळजी आहे. तुझ्या घरच्यांना काही चुकीचं वाटू नये याची काळजी आहे, हो ना? खरंच असं असेल का? सावली, मग आज जे घडलं ते काय होतं? तुला काही वेगळं वाटतंय का? अमृता, मी आलेच. हं. अस्मी, विठ्ठला, आज सारंग सर माझ्याशी रागाने बोलले. त्यांचा माझ्यावर राग आहे समजू शकते मी. खरं तर आमचं लग्न ज्या परिस्थितीत पार पडलंय ना, त्यातून कोणताच व्यक्ती एवढ्या लवकर नाही सावरू शकत. पण तरीही त्यांनी माझ्या बाबांसमोर माझी लाज राखली. वर कसेही बोलले असले, कसेही वागले असले तरी त्यांचं मन स्वच्छ आहे. त्यातली माणुसकी जिवंत आहे हे सिद्ध केलं त्यांनी. सावली, काय झालं वहिनी? तुम्हाला काही हवं होतं का? मी देते. सावली, अजून तोच विचार करतेस ना? सावली, मला कळतंय घडलेल्या गोष्टींमुळे तुझ्या मनात सारंगविषयी एक वेगळीच इमेज क्रिएट झाली असेल ना. तो नेमका कसा आहे हे तुला कळतच नसेल. मी सांगते, सारंग ना या घरातला आमच्या सगळ्यांचा जीव आहे.
सगळ्यांची मदत करणारा, सगळ्यांचा विचार करणारा, आईचा एकही शब्द खाली पडू न देणारा एक आयडियल मुलगा, चांगला भाऊ, सिच्युएशनचा विचार करून रिॲक्ट होणारा एक समजूतदार धीर, व्यवहाराची जाण असलेला एक करेक्ट बिझनेसमॅन. आणि मला खात्री आहे, जो माणूस एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या उत्तमरित्या पार पाडू शकतो, तो एक नवरा होण्याचं कर्तव्य देखील पार पाड. तुला काय वाटलं मी तुझा जीव वाचवला याचा अर्थ तुझा बायको म्हणून स्वीकार केला असा गैरसमज करून घेऊ नकोस. आपलं जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत, तो एक अपघात होता. आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. सावली, वहिनी, पण सारंग सरांना अस्मी आवडते. म्हणजे त्यांचं तिच्यावर प्रेम आहे. नाही अगं, असं काहीच नाही आहे. त्यांचं लग्न ठरलं होतं म्हणून तो पण हे मला सारंग सरांनी स्वतःहून सांगितलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला कसं पार्टनर हवाय तुझ्या आयुष्यात? तुझ्यासारखा आय मीन तुझ्यासारखा विचार करणारा, जबाबदार आणि समंजस. सर्वात मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर भरभरून प्रेम करावं. आणि एक गोष्ट कन्फर्म आहे सर, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम. माझ्या घरची सोनू. सारंग, काय झालं? खिडक्या उघडून बाहेर का उभा आहेस तू असा? अरे थंडी आहे, सर्दी होईल तुला. आतमध्ये खिडक्या लाव. सारंग, काय झालंय? मला अस्मीचा मेसेज आलाय. काय रोली? अरे मग पुढे काय बोलणं झालं? नाही, मी फोन केला पण उचलला नाही, लागलाच नाही म्हणजे फोन. मला दाखव नंबर. स्विच ऑफ. बघ सारंग, मी तुला म्हटलेलं ना, अस्मी आहे ती खरी आहे. ती अशीच गायब नाही होणार. हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय, तिला कुठेतरी घालून ठेवलंय आणि हा सगळा प्लॅन बनवलाय. अरे मी अनेकदा तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलंय. वहिनी, तू म्हणतेस ते जर खरं असेल, अस्मीचं खरंच माझ्यावर प्रेम असेल आणि हे सगळं मुद्दामून कोणीतरी घडवून आणलं असेल, तर मला असं वाटतं की अस्मी कुठल्या तरी संकटात असेल. मी शोधायला हवं ना तिला. म्हणजे बघ ना, कुठली तरी व्यक्ती आपल्यावर जर एवढं प्रेम करत असेल आणि ती अशी मधूनच निघून गेली आणि त्याचं कारणच आपल्याला माहिती नसेल तर कसं चालेल? नाही, यू आर राईट, करेक्ट आहे. तुझी तळमळ, तुझा अस्वस्थपणा कळतोय मला. पण मी काय म्हणते ते नीट ऐक. अस्मीचं सत्य शोधण्यात, तिला शोधण्यात मी तुझी मदत करेन. बिकॉज मला माहिती आहे मॉम किंवा इतर कोणी घरात तुला मदत नाही करणार. ते नाही आहेत तुझ्यासोबत, पण मी आहे तुझ्यासोबत. खरंच माझी मदत करशील? ऑफकोर्स, नक्की करेन.
हेच तर हवंय मला. घरातल्या प्रत्येक माणसाचं माझ्यासमोर समर्पण. सगळ्यांचे धागे माझ्या हातात पाहिजे, म्हणजे या घरात पाळणा हलणार नाही याची मला काळजी घेता येईल. मॉम, तुम्ही काम करा, सगळे अकाउंट्स ऍक्टिव्हेट ठेवा. बाकीचं पुढच्या व्यवहाराचं नंतर बघू. मॉम घे ना फोन. तुम्हाला कळलंय ना मी काय सांगितलंय ते? आलं लक्षात? अजून किती दिवस कॉल टाळणार आहेस? भैरव मॅम, माझा पण तुम्हाला हाच प्रश्न आहे. आपल्याला आतापर्यंत नुकसान भरपाईच्या 5 नोटीस आल्यात आणि गेल्या महिन्याभरात तुम्ही ज्याप्रमाणे कार्यक्रम नाकारताय त्याने तुम्ही स्थापित केलेल्या बजेट ब्रँडला धक्का लागू शकतो आणि परिणामी त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकते आणि या सगळ्यामुळे तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कळलं कळलं. निघा आता. पण मॅम मी काय म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? कळलं म्हटलं ना? या आता. ओके येतो मी. मॉम, मी काय म्हणतेय, आपण तिलोत्तमा आंटीला डायरेक्ट जाऊन सांगूयात ना की आपल्याला सावलीची माझी असिस्टंट म्हणून गरज आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा तेव्हा आपण तिला आपल्या सोबत घेऊन जाऊ. आणि तसंही ती त्यांना त्यांच्या घरात हवी असेल असं मला नाही वाटत. सो वाव तारा, अमेझिंग. What a brilliant idea. I'm so proud of you. You idiot. अगं, गाण्यात कच्ची आहेसच, व्यवहारातही दुष्काळच. तारा, तू जे करायचं म्हणतेस ना ते जर आपण केलं तर आपण लोकांना संशयासाठी आयतं कोलीत देऊ हातात. कळतंय तुला? हा? तारा, तुला ती लहानपणी मी एक गोष्ट सांगायचं बघ, राक्षसाची आणि त्याच्या पोपटाची. आठवते तुला ती गोष्ट? हा, आठवते? कसं एका राक्षसाचा जीव एका छोट्याशा पोपटात असतो आणि मग जर कोणी त्या पोपटाची मुंडी मुरगळली तर तो राक्षस मरून जाणार असतो. आणि म्हणून मरणाच्या भीतीपोटी तो राक्षस त्या पोपटाला सतत स्वतःसोबत ठेवतो, त्याला कुठे जाऊ देत नाही. मग तसंच भैरवी पण एका फुटकळ मामूली असिस्टंटला कशी आपल्या सोबत ठेवते, तिच्याशिवाय तिचं पानही हलत नाही, असंच लोकांना नाही का वाटणार? हं? आणि कितीही झालं तरी सावली मेहेंदळेंच्या घरची सून आहे. तुला तुझ्या विठ्ठलावर विश्वास आहे ना? विश्वास? मला माझा श्वास माझ्या विठ्ठलानेच दिलाय. कायम माझ्या पाठीशी उभा राहायला येतो. मला कोणत्या गोष्टीची गरज लागणार असेल तर मागायच्या आधी तो मला भरभरून दान देतो. मग विश्वास ठेवण्याचा विषयच येत नाही. एवढा दृढ विश्वास? मग तर तुला घाबरायची काहीच गरज नाहीये सावली. तुझा विठ्ठल तुला नक्कीच वाट दाखवेल. हो वहिनी.